सरपंच की मुरुम चोर. कोलारीतील मामा तलावातून सरपंचांकडून अवैध उत्खनन. मामा तलावावर सरपंचांचा डल्ला. अवैध मुरुम उत्खननातून लाखोंचा खेळ. कायदा खिशात की प्रशासन गप्प. कोलारी सरपंचावर गंभीर आरोप. गावाच्या तलावाची लूट. सरपंचांच्या मुरुम माफियागिरीवर नागरिक संतप्त. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील कोलारी गावातील मामा तलाव अवैध मुरुम आणि माती उत्खननामुळे चर्चेत आलाय. गावातील सरपंच उमेश झंजाड यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता तलावातून मोठ्या प्रमाणात माती व मुरुम काढून ते एका ठेकेदाराला विकल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. माहितीनुसार गावालगत असलेल्या मामा तलावातून रात्रीच्या सुमारास आणि प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करत मोठ्या प्रमाणात मुरुम आणि मातीचं उत्खनन करण्यात आलं. या संपूर्ण प्रकारात कुठलाही अधिकृत परवाना किंवा महसूल विभागाची परवानगी नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे शासनाच्या महसुलाला लाखोंचा फटका बसल्याची शक्यता व्यक्त केली जाते. या संदर्भात काही पत्रकारांनी सरपंच उमेश झंजाड यांना जाब विचारला असता त्याने धक्कादायक प्रतिक्रिया दिल्याचा आरोप आहे. माझं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही. महसूल विभाग माझ्या खिशात आहे. सर्वांना मॅनेज करतो असं कथित वक्तव्य करून त्यांनी प्रशासनालाच उघड आव्हान दिल्याची चर्चा गावात रंगली आहे. गावातील एका लोकप्रतिनिधीकडूनच जर सार्वजनिक तलावाची अशी उघड लूट होत असेल तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ उपस्थित करतात. सार्वजनिक संपत्तीचा प्रकार महसूल कायद्याचा उघड भंग असून संबंधित सरपंचावर तात्काळ कारवाई करावी. अवैध उत्खननाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरते आहे. आता प्रश्न असा आहे की प्रशासन या प्रकरणावर खरोखर कारवाई करणार की मॅनेज संस्कृती पुढे पुन्हा एकदा कायदा हतबल ठरणार. माझे नाव खेमराज भाऊराव मेश्राम. मी कोलारी येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यरत आहे. अच्छा सर, काय सांगाल आपल्या तलाठी कार्यालय हद्दीमध्ये जिथं काही अवैध उत्खनन होत असते किंवा जर झालं तर त्याच्यावर तुमची काय भूमिका राहील? अवैध उत्खननाबाबत कठोर कारवाई करण्यात येईल आणि लोकांना असं आव्हान आहे की आपल्या हद्दीमध्ये अवैध उत्खनन करण्याची हिंमत करू नये, कारण त्याचा भुर्दंड हा दंडात्मक स्वरूपात आहे. तरी लोकांना जर गरज असेल तर रीतसर तहसील कार्यालयातून परवानगी घेऊन उत्खनन करावे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत उके, नागपूर, विदर्भ.